पायी अष्टविनायक यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळचे 5 वाजलेत. आता आंघोळ व्यायाम वगैरे झालेला आहे, स्ट्रेचिंग वगैरे करून झालेलं आहे. आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. तुम्हाला एक सुंदर असा एक सनराईज आपण तुम्हाला दाखवू. जेवढं शक्य होईल तेवढा सनराईज तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. नेर गावात आपण पोचतोय. पुढचा प्रवास आपला चालू आहे. सकाळचे आत्ता 5:45 झाल्यामध्ये 6 वाजता आले. 5:45 5 वाजता निघालो तुम्ही. पाऊण तासात मी आता नेरामध्ये पोचत आहे. बॅकवॉटर मला तुम्हाला इथूनच सनराईज दाखवायचा होता, पण आभाळ आल्यामुळं सनराईज दिसत नाही. सूर्य उगवताना दाखवायचं होतं मला, दिसत नाही. आता इथं आभाळ आल्यामुळं सूर्य उगवता दिसत नाही. तिथून पाणी येते ह्याच्या कोणतं म्हणायचं, कनेर नाही, जेहकटापूर योजनेचं पाणी. जेहकटापूर योजनेचं पाणी तिथून येते आणि हा पूर्ण डॅम. आता हे पाणी खाली झालेलं आहे. आता आधी पाणी पाक इथपर्यंत होतं. बघा किती सुंदर नजारा आहे ना. असं वाटतं ना आपण बीचवर आलोय, कोणत्या तरी बीचवर आलो. पुढचा डोंगर दिसतोय ना, तो पुढचा, त्या पुढच्या डोंगरावरून सूर्य असा वर येताना तुम्हाला दाखवायचा होता. पण आता काय, आणि आपल्याकडे आता तेवढा वेळ सुद्धा नाही. सुंदर दृश्य इथं सोडून आपल्याला जावं लागेल, कारण की आपल्याला पुढे लवकर पोचायचं आहे. तर चला पुढच्या यात्रेला सुरुवात. आपण निघालो आहे. आता आपण नेर सोडलं, नेरचं धरण सोडले. आता नागनाथवाडी एक सोडलं. आत्ता जस्ट 5 मिनटं झालं, 1-2 मिनटं झाली असतील. आता इथून पुढं आपण चाललो आहे ललिगुणला, आणि ललिगुणमधून डिस्कळ, म्हणजे आपलं पहिलं लक्ष डिस्कळ. पहिल्यांदा आपण डिस्कळमध्ये जायचं आणि नंतर मग पुढे जायचं. आजच्या दिवसाचं पहिलं लक्ष डिस्कळ आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि आता चहा नाश्ता वगैरे करून आज निघालेलो आहे मी पुढं डिस्कळमधून पुढं निघालेलो आहे. आजचं पहिलं लक्ष पूर्ण. आपण घाटात आलो आहोत. कोणता घाट आहे तो माहीत नाही मला, फलटणला जाताना लागतो. मांजरवाडी घाट असेल बहुधा, मांजरवाडी घाट. मांजरवाडी घाट आहे, फलटणला जाताना लागतो. आपण आता इथं पोचलो. म्हणतो 12 वाजेपर्यंत चालायचं, 12 नंतर रेस्ट करायची, आणि रेस्ट करून परत पुढे चालू करायचं 3-4 वाजता. रेस्ट झालेली आहे. रेस्ट आता करून म्हणजे आराम करून 12 ते 2:30पर्यंत आपण आराम केलेला आहे घाटावर. वरच एक होती जागा तिथं. आता आपण निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला. खूप थकवा आहे, पाय दुखतेत, पण आपल्याला जायचं आहे. त्यामुळं चालत राहायचं आहे आपल्याला. नाही, आपल्याला आपलं लक्ष माहिती असतं, त्यामुळं चालत राहायचं.
फक्त आता 11 किलोमीटर राहिलेलं आहे फलटण. 11 किलोमीटर. आता आपण फलटणपासून 8 किलोमीटर फलटणला गेलोच नाही आपण. 8 किलोमीटर बाहेरच आपण थांबलेलो आहे. रिझर्वायर आहे इथं. फलटणचं पाणी, फलटणला पाणी जातं तिथं आपण थांबलो आहे. बारकं मंदिर आहे इथं. त्या मंदिरात आता हे मंदिर अंधारात दिसणार नाही मंदिर. त्या मंदिरात आपण थांबलेलो आहे. इथं पाण्याची सोय वगैरे चांगली आहे आणि रोड आहे, पुसेगाव फलटण रोड आहे शेजारीच. तर आजचा ब्लॉग इथे संपतोय.